ठाणे स्टेशन रोडवरच्या जांभई नाका परिसरात या नारळवाला चाळीतले रहिवासी गेल्या काही दिवसांपासून जीव मुठीत धरून राहत आहेत। 150 वर्षांची ही चाळ धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली आहे। या चाळीचे मालक मनसुख बाराई यांनी इमारतीचं नूतनीकरण करायचं ठरवलं। त्यानुसार 2009 मध्ये ठाणे महापालिकेनं विकास आराखडा मंजूर केला। यात सर्वानुमते 80 ते 100 चौरस फूट घर असणाऱ्या भाडेकरूंना 180 चौरस फुटाचं घर देण्याबाबतचा करार करण्यात आला। त्यानुसार 33 पैकी 29 भाडेकरूंनी नोंदणीकृत करारनामेही केले, पण तरीही या इमारतीचं नूतनीकरण झालंच नाही। एका स्थानिक सेना पदाधिकाऱ्यानं स्वतःच्या फायद्यासाठी भाडेकरूंमध्ये फूट पाडली असा आरोप इथल्या भाडेकरूंनी केलाय। मालक 1 स्क्वेअर फूट वाढून द्यायला तयार नाही आणि इथल्या भाडेकरूंची मागणी आहे। काही इथले स्थानिक पदाधिकारी आहेत एका पक्षाचे, त्यांना त्यांची मागणी जास्त आहे। त्यांना 2 दुकानं 4 फ्लॅट हवेत म्हणून त्यांनी विरोध केला। ते इतर भाडेकरूंना भडकवतात की तुम्ही ॲग्रीमेंट करू नका, पण इतक्या कंडिशनला धोकादायक असताना जर लोक बाहेर नाही निघाले आणि उद्या दुर्घटना घडली त्याला जबाबदार कोण? आता महापालिकेने 15 दिवसापूर्वी चाळ कोसळल्यानंतर 24 तासात खाली करायची नोटीस दिली, त्याच्यानंतर परत रिमाइंडर नोटीस दिली, स्मरणपत्र, तरीसुद्धा आज जवळजवळ एक साईडची 10, 12, 15 लोक खाली झाली, पण एक 4-5 लोक जबरदस्ती राहतात। सगळीकडे कोसळलेलं आहे, आम्ही राहतोय म्हणजे काय। आणि आता महापालिकेने आम्हाला धोकादायक म्हणून दिले आणि आमची हे पर्यायी व्यवस्था केली। आता आम्ही तरी खाली करून आम्ही तिथे राहिलेलो आहोत। पालिकेने मनावर घेऊन हे काम केलंच पाहिजे। आमचे रूम खाली केलेले आहेत, मी राहते तिथे सगळे रूम पडलेले आहेत, मग मला धोकादायक जास्त आहे, माझी मुलं लहान आहेत। नूतनीकरण रखडल्यानं अखेर बारे यांनी महापालिका, पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली। या तक्रारीनुसार 2009 आणि 2015 साली पालिकेनं पोलिसांकरवी भाडेकरूंना घरं रिकामी करण्याची नोटीस बजावली, पण रहिवाशांनी त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलंच नाही। पण चाळीचा काही भाग कोसळल्यानं ही चाळ आता धोकादायक ठरवण्यात आली आहे। 1-2दा नव्हे तर अनेकदा या चाळीची पडझड झाली, त्यामुळे पालिकेनं 24 तासात चाळ रिकामी करण्याचे आदेश दिलेत। अचानक डोक्यावरचं छप्पर जाणार असल्यानं या चाळीतले रहिवासी ठास। आणि कशा पद्धतीने रूम खाली करणार? आम्हाला 180 फुटापेक्षा आम्हाला 350 फूट तरी मिळावं किंवा त्यापेक्षा 180 पेक्षा जास्तीत जास्त रूम मिळावी, ही आमची सर्वात मोठी मागणी आहे। तोपर्यंत आम्ही चाळीची एकही वीट ठाणे महापालिकेला अथवा मालकाला पाडून देणार नाही। मग त्यासाठी चाळीतल्या रहिवाशांवर गुन्हा दाखल झाला तरी आम्हाला त्याची भीती नाही किंवा आम्ही आमच्या जीवाची पर्वा करणार नाही। 300 से ऊपर देगा तो ही मानेगा, नहीं तो जैसा है हमारा रूम क्या टूटने जैसा नहीं है, वो सेट के तावा में है। जो रूम गिरा है वही घड़ी घड़ी वीडियो शूटिंग करके बताता है, और अच्छा रूम क्यों नहीं बताता है? अच्छा रूम भी बताना चाहिए। तो हम लोग के तरफ से जो अच्छा रूम है वो भी तुम लोग देख के लो। हम लोग का रूम गिरेगा नहीं और हम लोग खाली करेगा भी नहीं। आम्ही स्वतः 2.5-3 लाख रुपये खर्च करून रूम बांधले आमच्या स्वतः खालच्या, त्यामुळे माझे तर पाडायची भीतीच नाहीये मला। एक सांगतो वाढून पाहिजे। रहिवाशांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानं ऐन पावसाळ्यात इथल्या रहिवाशांवर बेघर व्हायची पाळी आली आहे। त्यामुळे या रहिवाशांनी हा तिढा सोडवण्यासाठी झी हेल्पलाईनची मदत घेतली। झी हेल्पलाईनच्या टीमनं या चाळीची पाहणी केली, सर्व रहिवाशांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यानंतर थेट ठाणे महापालिकेचं कार्यालय गाठलं। ही चाळ खरोखरच धोकादायक झाल्यानं पालिका प्रशासन लवकरात लवकर ती पाडणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं। दरम्यान या प्रकरणी कुणावरही अन्याय होऊ नये अशी भूमिका झी हेल्पलाईननं महापालिका अधिकाऱ्यांसमोर मांडताच त्यांनीही याला दुजोरा दिला। C1मधल्या ज्या इमारती आहेत त्या तात्काळ खाली करून निष्कासित करण्याचे आदेश मान्य आयुक्तांनी दिलेले आहेत। राज्य शासनाचं धोरणही तसंच आहे। तर त्याप्रमाणे जर नारळवाला चालमधील आपण तातडीने ती खाली करून घेतलेली आहे, तिथलं पाणी पुरवठा पण बंद केलेला आहे। MSCBला पत्र दिलेलं आहे की तिथले विद्युत पुरवठाही खंडित करावा, जेणेकरून तिथे कुठलीही उद्या दुर्घटना घडली तर जीवितहानी होणार नाही। तर नारळवाला चाळ जी आहे ती तातडीने आपण त्याच्यावर कारवाई करू। राज्य शासनाने जे धोरण जाहीर केलेलं आहे की जागेसंदर्भातलं, त्याप्रमाणे नियमानुसार त्यांना जे काही जागा मिळू शकते तेवढी आपण देणार आहोत, त्याच्यामध्ये कुठलाही शंका असण्याचं काही कारण नाही आहे। आणि दुसरा मुद्दा राहिला की राजकीय हस्तक्षेप मान्य आयुक्तांनी 2 दिवसापूर्वीच जाहीर केलेलं आहे की ज्या धोकादायक इमारती आहेत, अतिधोकादायक इमारती आहेत, त्या खाली करताना कुठलाही राजकीय हस्तक्षेप झाला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे जर धोकादायक इमारती किंवा अतिधोकादायक इमारती खाली करताना कुठलाही राजकीय हस्तक्षेप झाला तर निश्चितपणे त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करू। चाळीतील 2 गटांच्या भांडणात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून झी हेल्पलाईनच्या टीमनं तातडीनं या रहिवाशांची समजूत घालायला सुरुवात केली। त्यानुसार 25 पैकी 18 रहिवाशांनी संक्रमण शिबिरात स्थलांतरही केलं, पण अजूनही अनेक रहिवासी या चाळीत राहत आहेत। त्यामुळे पालिका प्रशासन आणि रहिवासी यांच्यात सामोपचारानं तोडगा निघावा आणि लवकरात लवकर या चाळीचा पुनर्विकास व्हावा यासाठी झी हेल्पलाईन प्रयत्न करतच राहील।
कारण सवाल या चाळीतल्या रहिवाशांच्या आयुष्याचा आहे. ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.